राज्याचे लोकनेते आदरणीय अजितदादांचं दुःखद निधन हवाई अपघातामध्ये त्या ठिकाणी झालं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती शोककळा पसरली. गेली 40 वर्ष त्यांचा एक जीवाभावाचा सहकारी म्हणून काम करत आलो आणि माझ्या राजकीय जीवनाच्या वाटचालीमध्ये दादांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे एका वेगळ्या मानसिक मनस्थितीमध्ये असताना शेवटी कर्तव्य मार्ग अजितदादांनी आम्हाला आखून दिला त्या पद्धतीने काम करणं हे माझं नैतिक कर्तव्य मी समजतो. त्याच्यावरही वेगवेगळी टीकाटिप्पणी झाली, पण हा इथे बोलण्याचा विषय नाही. पण अशा वेळेला ज्यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतात, परिवर्तन करावं असा निश्चय करत सुधाकरजी गाड्या असतील, नितीनजी असतील, दोन्ही तालुक्यातील माझे दोन्ही पक्षाचे प्रमुख सहकारी असतील, ज्यावेळेला निर्धार करतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे या कठीण असलेल्या ओरडलेल्या प्रसंगामध्ये सुद्धा राहावं, त्याच्या ताकदीने लढताय त्यांच्या पाठीमागे पाठबळ उभा करावं या हेतूनेच मी या ठिकाणी आलो. नेहमीप्रमाणे बोलण्याचं मनस्थिती जरी नसली तरी काही ठळकपणाचे मुद्दे मला या सगळ्या परिसरामध्ये मांडायचे आहेत. आता मला स्वतः आपण बरोबर गावामध्ये गेलो. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या सगळ्या परिसरामधलं औद्योगिकरण प्रचंड प्रमाणावरती वाढत आहे. आज आपण पाहिलं तर एकेकाळी पुणे, मुंबई, नाशिकच्या परिसरामध्ये औद्योगिकरण होत होतं, पण तुमच्या आणि माझ्या रायगड जिल्ह्यात, छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे व्यवसाय येत आहेत. यामध्ये खानापूर हा खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या कारखानदारीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये व्यापला जाणार. अशा वेळेला येणाऱ्या कारखानदारीचं एका बाजूला स्वागत करणं, रोजगाराच्या दुष्काळातून, बेरोजगारांच्या दुष्काळातून, महिला भगिनींच्या कष्टाच्या दुष्काळातून हे एक भाग आहेच. पण निकोपपणाने येणाऱ्या कारखानदारीमध्ये आपल्या भूमिपुत्रांचं स्थान अढळ करणं ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सर्वांची निश्चितच त्या ठिकाणी आहे. येणाऱ्या सगळ्या परिस्थितीमध्ये, येणाऱ्या कारखानदारीच्या विषयामध्ये आपण असं बघतो की दुर्दैवाने या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची मानसिकता दाखवली जाते ती कारखानदारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय चुकीची आहे. पण इथल्या समस्त भूमिपुत्रांच्या दृष्टिकोनातून सुद्धा, त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती अत्यंत गैर पद्धतीची त्या ठिकाणी आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी परिवर्तन करायचं जे ठरवलं या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जनतेला जनतेचं स्थान या संबंध रोजगारामध्ये मिळवून देणं केवळ थेट पदाच्या नोकऱ्यांपुरता सीमित नाही, तर कळत न कळत जे काय रोजगार निर्माण होत असतात, काही सप्लायचे असतात, काही इतर काही बाबी असतात, यामध्ये इथला जो तरुण आहे, जो शिकला सवरलेला आहे, माझी तरुण भगिनी आहे जी शिकली सवरलेली आहे, स्वतःच्या बुद्धिमत्तेतून कष्टातून आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकते, अशांच्या पाठीमागे आपल्याला सर्वांना ताकदीने उभं राहणं हे परिवर्तनाच्या आघाडीतलं सर्वात महत्त्वाचं कारण. आणि तोच विचार मनामध्ये ठेवत त्या दोन नेतृत्वाने सुजाण पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याचा अंमल कर्जत तालुक्यामध्ये अत्यंत योग्यपणे झाला. त्याचा निकाल आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला आणि कर्जतकरांना दाखवून दिलं की किती जनशक्ती उभी राहिली. तरी जनशक्ती एकदा ठामपणाने एका विचाराच्या पाठीमागे उभी राहिली तर ती सहज उलटवून टाकता येते. हे आपण कर्जतच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने पाहिलं. आपण माझ्या कालावधीमध्ये सगळे एकत्रित आलो, अतिथी पण आली होती. आता भक्कमपणाने हे सावरली गाव जसं माझं आजोळ आहे, त्यामुळे माझ्या एक वेगळं भावना या गावाशी जुळण्याची, तर माझं लहानपण म्हणजे 60-70 वर्षापूर्वी या सगळ्या परिसरामध्ये अनेक वेळा आलो असेल. पण आता एका नव्या विचारधारेतून आपल्याला सर्वांना एकत्रितपणाने काम करण्याची आवश्यकता आहे. अशा वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सुद्धा आपले लोकप्रतिनिधी हे आपल्या हक्काची जाणीव ठेवत संविधानाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहणारा ही ग्वाही देण्यासाठीच मी या ठिकाणी आलो. संतोष बैलमारे असतील किंवा प्रमिलाताई असतील, हे उद्याच्या भवितव्यातले आपले
परिवर्तन विकास आघाडीचे निवडून येणारे 100% सदस्य राहणारच आहे, त्याच्यात माझ्या मनामध्ये पण त्यांची उद्याची वाटचाल ह्या ज्या काही येणाऱ्या संधी जी काय उपलब्ध होणार आहे, निकोपपणाने निस्वार्थीपणाने तुमच्या सर्वांच्या पद्धतीने सेवा करणं हे त्यांचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे नाही. यामध्ये आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची आवश्यकता आहे. आणि मोठेपणाने सुरेश पाटलांचे आभार मानले पाहिजेत. पक्ष म्हणून त्यांचे आभार एवढ्यासाठी मानतो, पक्षाचा अध्यक्ष म्हणून, की त्यांची उमेदवारी करण्याची इच्छा होती. मागच्या वेळेला परवाने या मतदारसंघातून निर्वाचित झाल्या होत्या, पण आम्ही सामुदायिकरित्या बसून निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांचे सर्व सहकारी, त्या दिवशी मी गेलो त्यावेळेला 300-400 प्रमुख सहकारी बसले होते. त्यांच्या मनातल्या भावना मी ऐकूनही घेतल्या, त्यांनाही सांगितलं त्या पद्धतीने आपण काम करतो. आणि विशेष करून आपण या ठिकाणी ऐक्य घडून आणलं. त्याच्यामुळे गावागावातला जो एक वैचारिक संघर्ष तरुणांच्या मनामध्ये होता तो आता आपण संपुष्टात आणला. तो नितीनजी संपुष्टात आणला याचा अर्थ स्वतःची दुकानदारी चालवण्याचा ज्यांचा उद्योग चालू होता त्याला आता पूर्णपणाने पायबंद घालण्याचं काम ही तरुणाई आपल्या ताकदीने, शक्तीने, मिळालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारातून 100% करेल, त्याच्यात माझ्या मनामध्ये काय संजय असते काही कारण नाही. आणि मग त्यासाठीच आग्रहपूर्वक विनंती करायला या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी आलो. कारण निवडणुका आहे, 2 दिवस पुढे ढकलल्या गेल्या, त्यांना वेळालाच त्यावेळेला होती. अशा वेळेला परिवर्तनाची मनोभूमिका मनामध्ये ठेवत त्या 2 तालुक्यामध्ये आपण ज्या जिद्दीने लढता त्या ठिकाणी आपल्यासमोर यावं, इच्छितून व्यक्त करावं, शिवरायांना अभिवादन करावं, गावाचे ग्रामदेवत असलेल्या भैरवनाथांच्या क्षणी नतमस्तक व्हावं आणि उद्याच्या भवितव्याची वाटचाल निकोपपणाने करत असताना तिथलं पाठबळ पूर्णपणाचं मागच्यासारखं मिळालं तर या येणाऱ्या शिवतीचा निवड जिल्हा परिषदेच्या मध्ये एक वेगळं स्थान आपण सगळेजण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू. कालापूर पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला ते स्थान समिती निर्माण करायचं होतं. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की कालापूर पंचायत समितीच्या 8 जागा आहेत, जिल्हा परिषदच्या 4 जागा. याही तालुक्याचा भाग काही उरण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये. स्वाभाविकपणाने इथलं हक्काचं नेतृत्व करण्याची संधी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्यावेळेला मिळते त्यावेळेला आपल्या हक्काचे समरसतेने लोकांच्या प्रश्नांची उत्तर करणारे हे सगळ्यांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याची गरज त्या ठिकाणी असते. संतोष बैलवारांनी सुद्धा सरपंच या नात्याने प्रभावीपणाने काम केलं. ज्या ज्या वेळेला जनतेचे, कामगारांचे, मूलभूत हक्काचे, प्रकल्पग्रस्तांचे, भूमिपुत्रांचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला त्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य पद्धतीची ठामपणाची भूमिका त्यांनी निश्चितपणाने अनेक ठिकाणी दाखवली. आणि ती करत असतानाच काही वेळेला यश मिळालं असेल, काही वेळेला इतर काही बाबी आल्या असतील, पण नेकपणाने, प्रामाणिकपणाने जनतेच्या प्रश्नाची उकल करणारं नेतृत्व ज्याला मिळतं आणि प्रमिलताईंच्या रूपाने एक आमची भगिनी सर्वंकष पद्धतीने सेवा करण्याच्या भूमिकेतून आज आपल्या समेत मशाल चिन्ह हातामध्ये घेऊन ज्या वेळेला सामोरे जाते त्याला यांच्या पाठीमागे पाठबळ आपल्या सर्वांना घेणं आवश्यक करू शकत आहे. सावरली ग्रामपंचायतीचं मतदान 27 आहे, 24 आहे, 27 आहे, किती प्रश्न आधी 70% धरलं तरी सुद्धा 1500-1600च्या आसपास